महाराष्ट्रात कडाक्याचा उन्हाळा सुरू असतानाच अवकाळी पाऊस आणि गारांचा तडाखा। सांगली, लातूर, धाराशिव मध्ये जोरदार गारपीट, शेत पिकांचं नुकसान। बेळगावात तुफान गारांचा पाऊस तर कर्नाटकात हिमवृष्टी। घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 60 रुपयांनी वाढ। गरजेनुसार केरोसिनचा पुरवठा केला जाईल। पुरवठा मंत्री छगन भुजबळांची माहिती। राज्यात घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध। इंधन आणि गॅसचं वितरण सुरळीत सुरू। भुजबळांचा दावा। घरगुती सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाईचेही आदेश। आखाती युद्धाचा चटका महाराष्ट्राच्या खानावळींना। ठाण्यामध्ये 60% हॉटेल्स बंद। पुण्यात पोळी भाजी केंद्रावरील दर दुप्पट। अनेक हॉटेल्समध्ये चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ, तर छोट्या टपऱ्या बंद होण्याच्या मार्गावर। एलपीजी नंतर आता तेलाच्या किमतीही कडाडल्या। खाद्यतेल 15 रुपयांनी महागलं। मार्केट यार्डात 15 किलोच्या डब्यामागे 30 ते 40 रुपयांची वाढ। युद्धाच्या नावाखाली तेलाच्या किमती वाढवल्या। होर्मुझमध्ये अडकलेल्या 22 भारतीय जहाजांना सोडण्याबाबत इराणशी बोलणी सुरू। परराष्ट्र मंत्रालयाची माहिती। शिवालिक आणि नंदादेवी जहाज सोडवण्यासाठी इराणसोबत कुठलीही डील झाली नसल्याचंही स्पष्ट। इराणचे प्रमुख लष्करी कमांडर खोलामरेजा सोलेमानी ठार। पंतप्रधान नेतन्याहूंच्या आदेशानंतर सोलेमानींवर हल्ला। इस्रायलच्या डिफेन्स फोर्सकडून पोस्ट करत दावा। सोलेमानी बेजीस संघटनेचे प्रमुख होते। आम्हाला नाटो देशांच्या मदतीची गरज नाही। अमेरिका सर्वात शक्तिशाली देश। नाटो देशांच्या सुरक्षेसाठी अमेरिका शेकडो डॉलर खर्च करतं। होर्मुझ सामुद्रधुनीवरून मित्र राष्ट्रांनी नकार दिल्यानंतर ट्रम्प यांचा संताप।